नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, कारण शनिवार रविवारी बऱ्याच भागात पाऊस पडला व त्याची पूर्वसूचना मी तुम्हाला देऊ शकलो नाही. त्याचं सुद्धा महत्त्वाचं कारण आहे, कारण मुलाला भेटण्यासाठी मी विदेशात असल्यामुळं मला वेळेवर हवामानाचा अंदाज न आल्यामुळं मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. परत एकदा आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या आठवड्याचा हवामान अंदाजामध्ये आपण जर पाहिलं, नकाशात दाखवल्याप्रमाणे सोमवार आणि मंगळवार दिनांक 21 व 22 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम विदर्भ नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे या भागामध्ये दुपारनंतरच्या वादळी पावसाची शक्यता थोडी जास्त आहे. या भागाच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर जसं पूर्व विदर्भ असेल किंवा इतर हा जो राहिलेला भाग आहे, या भागामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. मात्र त्याचं प्रमाण आपण जर मागच्या आठवड्याच्या पावसाच्या तुलनेत पाहिलं तर फारच कमी राहील. त्यातल्या त्यात पाऊस जो आहे, हा सर्कल जो आहे किंवा या डॉट या रेषेच्या मधल्या ज्या भागात पाऊस आहे, या भागात पावसाचं प्रमाण त्यातल्या त्यात सोमवार आणि मंगळवारी थोडंसं जास्त राहू शकतं इतर भागाच्या तुलनेत. पण तसंही ओव्हरऑल जर आपण पूर्ण तुलनात्मक पाहिलं तर मागच्या आठवड्यापेक्षा पाऊस हा सोमवार मंगळवारी सुद्धा कमीच राहू शकतो. त्यानंतर एक आनंदाची आणि चांगली गोष्ट अशी की राज्यात बुधवार दिनांक 23 पासून सगळीकडं स्थिर आणि कोरडं हवामान सुरू होईल व किमान तापमान सध्यापेक्षा 2-3 अंशानं किमान तापमानामध्ये घट होईल. त्यामुळं 23 तारखेपासून आपण रब्बीच्या पेरण्या करण्यास हरकत नाही. त्यानंतर 23 तारखेपासून जे हवामान कोरडं होतं, तर जो पाऊस ज्या ठिकाणी चांगला पडलाय अशा ठिकाणी कोरडो कापसाला खतं द्यायचं असेल तर बोनस कापूस तिथे आपल्याला होऊ शकतो. कोरडो तुरीला सुद्धा आपण जर खतं द्यायचे असले तर 20-20-013 किंवा 24-24-08 असे खतं आपण कोरडो तुरीला सुद्धा देऊ शकतो. तर मंडळी, हा झाला या आठवड्याच्या हवामानाचा अंदाज. कापसाबद्दल माहिती. बऱ्याच भागात मागच्या आठवड्यात पाऊस पडला. वेचणीला आलेला कापूस भिजला आहे, त्याला झाडावरच तसेच सुकू द्या. 23 नंतर पाऊस नसल्यानं 2-3 दिवस सुकल्यानंतर तो कापूस वेचावा. सध्या कापसाच्या 2 अवस्था दिसत आहेत. ज्या ठिकाणी चांगले व्यवस्थापन व भरपूर खतं किंवा जीवाणू खतं दिली असल्या अशा ठिकाणी कापूस हिरवा आहे, त्याला फवारणी करून त्याचे व्यवस्थापन करता येते. फवारणीमध्ये जास्त तुडतुडा असल्यास नोव्हेट किंवा इतर सर्व किडींसाठी ओढाची एक्स्ट्रा 30 मिली हे कीटकनाशक घ्यावं. दह्याच्या नियंत्रणासाठी सल्फर 30 ग्रॅम अधिक सुखोई 30 मिली हे घ्यावं. अन्नद्रव्याच्या कमतरता दूर करण्यासाठी बिग बी 150 ग्रॅम व सोबत गरजेनुसार झेप किंवा भरारी हे संजीवक फवारावे. ज्या ठिकाणी कापूस पिवळा लाल झाला आहे, पानावर डाग पडले, दह्या मोठ्या प्रमाणात आला आहे, अशा ठिकाणी ओलावा किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास खतं द्यावी. ते खतं देणं शक्य नसल्यास खताची 2 ओळीत आळवणी करावी. तेही शक्य नसल्यास जीवाणू खते NPK किंवा P-Boost DX किंवा K-Lip DX याची आळवणी करावी. मात्र अन्नद्रव्याचा वापराशिवाय असा कापूस सुधारणं शक्य दिसत नाही. खते दिल्यास पुन्हा नवीन पानं फुलं येऊन बोनस कापूस होऊ शकतो. कापसाची विक्री शक्यतो 2 टप्प्यात करावी. तुरीबद्दल माहिती. सोयाबीन काढलेल्या तुरीच्या शेतात खोडाच्या एकदम जवळ खोल मशागत करू नये. त्यामुळं तुरीचे मुळं तुटून तुरीला झटका बसतो. खोडाजवळ हलकी मशागत करावी. बऱ्याच जागी पाऊस पडल्यानं तुरीला फायदा झाला, मात्र काही जागी पाऊस पडला नसेल व तुरीला पाण्याची गरज असेल तर लगेच फुलाच्या सुरुवातीलाच सिंचन करावे. भर फुलात तुरीला पाणी देणं टाळावे. तुरीला खतं द्यायची असल्यास लवकर उपलब्ध होणारी खते जसे 20-20-013 किंवा 24-24-08 अधिक बिग बी देऊ शकता. तुरीचे उत्पादन वाढीसाठी तिच्या योग्य अवस्थेत योग्य 3 फवारे देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये फुलाच्या सुरुवातीला अळीनाशकामध्ये पांडा सुपर 30 मिली किंवा इमान 10 ग्रॅम किंवा मस्केट 30 मिली द्यावं. यासोबतच फुलांची संख्या वाढण्यासाठी
संजीवक झेप 15 मिली व विद्राव्य खत 1261 100 ग्रॅम द्यावे. यासोबत तुरीला मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी फुलाच्या सुरुवातीला झिंक DTA 20 ग्रॅम यासोबत द्यावे. या फवारणीमध्ये कुठलाही बदल करू नये. यावर्षी जास्त पावसामुळे तसेच पोषक वातावरणामुळे बहुतांश तुरीच्या खोडावर फांदीमर रोगाचे डाग दिसत आहे, ज्यामुळं काही झाडं पिवळी पडत आहेत आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात झाडं मरतील अशी आशंका वाटत आहे. आता त्यावर इलाज करणं कठीण आहे. त्यासाठी यापूर्वीच ट्रायकोबुस्ट DX आपण वापरणं गरजेचं होतं, पण अजूनही ओलावा असल्यास एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस्ट DX व अर्धा किलो सुडोबुस्ट DXचं ड्रेंचिंग म्हणजे आळवणी करावी. तसेच या झाडांच्या खोडावर आणि फांद्यांवर डाग असल्यास क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड 30 ग्रॅमचा फवारा खोडावर किंवा फांद्यावर द्यावा. तुरीच्या तासात ग्लायफोसेट वापरायचे असल्यास खोडावर किंवा फांद्यांवर बिलकुल पडू देऊ नये. पडल्यास त्या जागेच्या फांद्या मरतात. हरभऱ्याबद्दल माहिती. हरभऱ्याचे शेत तयार करताना जास्त वाढलेले तण किंवा गवताचे नियंत्रण करण्यासाठी ओंडो किंवा ग्रामोक्झोन 100 मिली हे गवतावर फवारावे. गवत हे लगेच 24 तासात जळून जाते. चांगली वापसा झाल्याशिवाय हरभरा पेरणी करू नये. 23 तारखेनंतर कधीही हरभरा पेरणी करू शकतो. या अगोदर कोणी हरभरा पेरणी केली असल्यास पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मर लागू शकते. त्यासाठी ओली जमीन असल्यास ट्रायकोबुस्ट DX 50 ग्रॅम अधिक सुडोबुस्ट DX 50 ग्रॅम याचा त्या जमिनीवर दाट फवारा करावा. हरभऱ्याची मर टाळण्यासाठी शेत तयार करताना सुद्धा ट्रायकोबुस्ट DX अर्धा किलो शेणखत, रेती किंवा रासायनिक खतामध्ये मिसळून एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस्टचा फवारा शेतामध्ये फेकून द्यावा. बूस्टर हरभरा बूस्टर जॅकी, बूस्टर विजय, बूस्टर दिग्विजय बाजारात उपलब्ध आहे. बियाण्याचा पाहिजे तेवढा पुरवठा नसल्यामुळे लवकरात लवकर बूस्टर हरभऱ्याची खरेदी करावी. हरभऱ्याला रासायनिक खत देताना पेरताना भारी जमिनीत वाढ जास्त होत असल्यास फक्त सिंगल सुपर फॉस्फेट, मध्यम वाढ होत असल्यास DAP 12-32-16 किंवा 14-35-14 व कमी वाढ होणाऱ्या शेतामध्ये 20-20-013 किंवा 24-24-08 या खतांचा वापर करावा. सोबत जीवाणू खत सुद्धा आपण त्याला देऊ शकतो. हरभऱ्याला बीज प्रक्रियेमध्ये रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आपण जोरमेट 3 मिली अधिक रिहांश 4 ते 5 मिली ही बीज प्रक्रिया करू शकता. त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया यामध्ये ट्रायकोबुस्ट DX 5 ग्रॅम अधिक NPK बूस्ट DX 5 ग्रॅम याची मात्र जैविक बीज प्रक्रिया अवश्य करावी. किमान जैविक बीज प्रक्रिया केल्याशिवाय कुठलाही हरभरा पेरू नये. बूस्टर हरभरा बियाणं घेतल्यास बूस्टरच्या बॅगमध्येच ट्रायकोबुस्ट DXचं पाकिट आपल्याला दिलं आहे. पेरणी पद्धतीमध्ये हरभरा शक्यतोर BBF, सरीवरंबा किंवा जोडोळ पद्धतीनं पेरणी केल्यास उत्पादनामध्ये निश्चित वाढ होते. एकरी बियाणं हरभऱ्याच्या बियाच्या जातीच्या आकारानुसार विजय सारख्या बारीक दाण्याच्या एकरी 20 किलोपेक्षा जास्त बियाणं वापरू नये. जॅकी सारख्या मध्यम आकाराच्या दाण्याचं बियाणं एकरी 25 किलोपेक्षा जास्त वापरू नये. आणि जाड दाना किंवा काबुली हरभरा असल्यास 30 ते 45 किलोपर्यंत एकरी बियाणं वापरावं. ज्यात हरभऱ्यामध्ये एकरी बियाणं वापरण्याला अत्यंत महत्त्व आहे. गव्हाबद्दल माहिती. सध्या पाहिजे तेवढी थंडी सुरू झाली नसल्यानं गव्हाची पेरणी तुर्तास टाळावी. थोडी थंडीमध्ये वाढ झाल्यानंतरच गव्हाची पेरणीचा निर्णय घ्यावा. कमी थंडीत गहू पेरल्यास लवकर निसून उत्पादनामध्ये मोठी घट होते. त्यामुळे चांगली थंडी पडल्यानंतरच गव्हाच्या पेरणीचा निर्णय घ्यावा. गव्हाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका. प्रति किलो बियाण्याला 5 मिली रिहांश, ज्यामुळं खोड कीड सुरुवातीला येणारे खोड किडीचं नियंत्रण फार उत्कृष्ट प्रकारे होते. प्रति किलोला यासोबतच 3 मिली लिहोसिन, ज्यामुळं गव्हाची वाढ नियंत्रित राहते. गहू झोपत नाही, हवा आली तरी गहू पडत नाही, त्यासाठी लिहोसिन 3 मिली आणि 5 ग्रॅम NPK बूस्ट DX, ज्यामुळं दिलेल्या खतांचा किंवा जमिनीतील खतांचा वापर आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. असं प्रति किलो रिहांश 5 मिली, लिहोसिन 3 मिली आणि NPK बूस्ट 5 ग्रॅम 10 मिली पाण्यात घेऊन
1 किलो बियाण्याला या प्रमाणात लावावं. त्यामुळं बीज प्रक्रिया केल्यामुळं मोठा फायदा होतो. गव्हाच्या 2 प्रकारचं बियाणं असतं. कंपनीचे संशोधित बियाणं हे एकरी 30 किलो पेरावं, ज्यामध्ये अजित 102 असेल किंवा नाथचा मोहन वंडर असेल, श्रीराम 303, प्रथम 70-70 किंवा अंकुर केदार या कंपनीच्या संशोधित जाती आहेत. त्यानंतर विद्यापीठाच्या सुधारित जाती जसं लोकवन 2189, 2496 यापैकी 496 या जातीचं एकरी 40 किलो बियाणं आपण वापरू शकतो. गव्हाला खतं देताना आपली क्षमता असल्यास एकरी 2 बॅग 10-26-26 पेरणीसोबत द्यावे किंवा कमी खर्च करायचा असल्यास 1 बॅग सुद्धा आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर 25 आणि 50 दिवसाला आपण युरियाची मात्रा द्यावी. या पद्धतीनं गव्हाला खताचं व्यवस्थापन करावं. उत्पादन वाढीसाठी गहू व्यवस्थापन. मंडळी, या सगळ्यात पहिलं एक वाक्य माझं अत्यंत महत्वाचं जे लक्षात ठेवा, बरेच शेतकरी घरी खाण्यापुरता गहू पेरतात. म्हणजे घरी खाण्यापुरता पिकला तरी बस झालं. तर हे मनातून आधी काढून टाका की घरी खाण्यापुरता पिकवायचा आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढे सगळे कुटाणे करून, खर्च करून, मेहनत करून जर घरी खाण्यापुरता 2 क्विंटल, 4 क्विंटल, 7 क्विंटल, 10 क्विंटल पिकत असेल तर तेवढा तुम्हाला विकत घेऊन आणायला पुरतो, दुसरं पीक इकडे घ्यायला पुरतं. घरी खाण्यापुरता पिकवण्याच्या ऐवजी उत्पादनाकरता 2 पैसे शिल्लक राहावे, घरी खाण्यापुरता ठेवून बाकी विकता यावा असाच गहू आपण पिकवावा. कारण महाराष्ट्रामध्ये अगदी नगण्य शेतकरी हे फायद्याची गव्हाची शेती करतात. बहुतांश शेतकऱ्याचे जर आपण गव्हाचा सगळा हिशोब जर पाहिला तर ते बराबरीत किंवा नुकसानात असतात. त्यामुळे जर तुम्हाला त्याच्यातून फायदा होत असेल तर असंच पीक घ्यायचं, अशी शेती करायची नाही. तर जे दुसरं फायद्याचं पीक आहे ते घ्या. आणि फारच नाही तुम्हाला वाटतं तर जमिनीला तिथं हिरवळीचे खतं देऊन जमीन पहिलवान बनवा, नंतर पुढचं पुढं पाहता येईल. तर गव्हामध्ये उत्पादन कमी होण्याचं कारण काय आहे? पहिलं तर थंडीचे दिवस कमी आहे. महाराष्ट्रामध्ये थंडीचे दिवस जे आहेत ते कमी आहे. गव्हासाठी थंडी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. जिथं थंडी चांगली आणि जास्त दिवस असते तिथं उत्पादन जास्त असते. त्यामुळंच पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गव्हाची एकरी उत्पादकता जी आहे ती जास्त आहे. कारण तिथं थंडी जास्त असते आणि दीर्घकाळ, जास्त काळ, जेवढा जास्त काळ थंडीचा मिळतो तेवढं गव्हाचं उत्पादन जास्त राहते. एकरी बियाण्याचं अयोग्य प्रमाण महाराष्ट्रामध्ये मी पाहिलंय काही ठिकाणी 80-80 किलो, 100-100 किलो एकरी बियाणं पेरतात. फार चुकीचं आहे. गहू थोम करतो, गहू फुटवे करतो. तुम्ही दाट जर पेरला तर कमी फुटवे येतील. म्हणजे एकरी ओंब्याची संख्या जेवढी यायची तेवढीच आहे, उलट कमी होऊ शकते. त्यामुळे गहू एकरी बियाणं जशी शिफारस आहे तेवढंच पेरा. त्याच्यापेक्षा जास्त बियाणं पेरून आपण उत्पादनावर तिथे म्हणजे उलट करतोय आपण. अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरुड भागात मी पाहिलंय 100 किलो गहू एकरी पेरतात. जिथं 30 किलो पेरायचा त्याच्यात तिप्पट बियाण्याचा वापर करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे सुद्धा उत्पादकता घटते. पिकाच्या नाजूक अवस्थेमध्ये अजैविक ताण, अजैविक म्हणजे तुमचं तापमान जास्त असणे, थंडी कमी असणे किंवा पाण्याचा ताण पडणे, याला अजैविक ताण म्हणतात. नाजूक अवस्था, मुकुटमुळे फुटणे, त्या फ्लॅगलिफ स्टेज, दाना भरण्याची अवस्था, याच्यामध्ये अजैविक ताण पडला तरी उत्पादन कमी होते. गहू पीक वाढीच्या सुरुवातीच्या दाणे भरण्याच्या व पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त तापमान. बरेच शेतकरी खूप उशिरा पेरणी करतात, कापूस निघल्यावर पेरणी करतात. मग तिथे नेमकं दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये तापमान जास्त असतं, तिथं उत्पादन कमी येतं. बरेच शेतकरी हे काहीतरी रान खाली ठेवायचं नाही म्हणून पेरतात, तिथे सुद्धा उत्पादन. त्याला पेरणीचा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये जर पेरलं तरच तिथं उत्पादकता चांगली येते कोणत्याही पिकामध्ये. हवामानातील वेळोवेळी होणारे बदल. मागच्या 2-3 वर्षामध्ये जर पाहिलं तर दिवाळीलाही पाऊस पडला, त्याच्यानंतरही जानेवारी-फेब्रुवारीत पाऊस पडला, ढगाळ वातावरण राहिलं आणि त्यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये घट आली. तर हे विविध कारण उत्पादन कमी होण्याचे आहे. आता याच्यामध्ये आपण गहू उत्पादन वाढीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या? पोषक हवामानाची गरज हे आपल्या हातात नाहीये, पण किमान वेळेवर पेरणी. आता काही शेतकऱ्यांचे मला फोन आले की गहू पेरू कसं आहे, ओल आहे, थोडीशी जमून जाईल, असं होईल. ही वेळ गहू पेरणीची नाहीये.
का नाहीये याचं कारण, शास्त्रीय कारण समजून घ्या. जर आपण थंडी सुरू व्हायच्या आधी गहू जर पेरला तर तो लवकर निसवतो, त्याला फुटवे येत नाही आणि लवकर निसवतो. एकरी 1-2 क्विंटलच्या वर गहू होणार नाही इतक्या लवकर जर गहू पेरला तर. त्यामुळं योग्य वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी पोषक हवामानाची गरज, म्हणजे थंडीला सुरुवात झाल्यानंतर गहू पेरणी करा, म्हणजेच फुटव्याची संख्या चांगली राहील आणि योग्य त्याची वाढ होईल. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी संबंधित आहे. त्यामुळे मग तुमच्याकडे पाणी कमी आहे म्हणून लगेच पेरून द्यायचं का? नाही. तुम्ही पेरलं की त्याला बघा, लगेच निसवतो तो. 40-50 दिवसातच लगेच निसून इकडं तिकडं सगळं होऊन जातं. 80 दिवसात तर गहू तुमचा काढायला येतो. मग त्याला काय पिकणार आहे? नाही होऊ शकत. वेळेवर पेरणी हे त्याच्यासोबत कारण आहे. सुपीक जमिनीची निवड. बरड्या जमिनीतही गहू पेरतात, हलक्या जमिनीतही पेरतात. गव्हाला पाण्याची गरज जास्त असते हरभऱ्याच्या तुलनेत, मोहरीच्या तुलनेत, ज्वारीच्या तुलनेत, करडईच्या तुलनेत. एक तर पाणी आपल्याकडे मुबलक असावं किंवा मग जमीन ही सुपीक आणि काळी किंवा पाणी थोडीशी धरून ठेवणारी अशी जमीन जर असली तर तिथं गव्हाची पेरणी करावी. नाही तर मग दुसरं काय, पाणी मुबलक असावं. योग्य पाण्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्या नाजूक अवस्था असतात, त्या नाजूक अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तर उत्पादन आपलं चांगलं येतं. त्यामुळं योग्य पाणी व्यवस्थापन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. योग्य खत व्यवस्थापन, काय नाही एकदा पेरताना टाकलं नंतर एक बॅग आपली युरिया फेकून दिली की झालं, असं नाही. गव्हाला काय महत्वाचं आहे, एनपीके मध्ये काय काय द्यायचं, नायट्रोजन परत कधी द्यायचा. तर फक्त खत तुम्ही युरिया जो देता तो एकदाच सगळ्यांना टाकता, दोनदा विभागून दिला तर 20 ते 25% गव्हाचं उत्पादन वाढतं. इतक्या छोटीशी गोष्ट, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. गहू पिकासाठी लागणारी जमीन व हवामान. गहू पिकासाठी चांगल्या निचऱ्याची, भारी आणि खोल जमिनीची निवड करा. मी आधीच सांगितलं, हलक्या व मध्यम जमिनीतून भरपूर भर खते घालणे आवश्यक आहे. हलकी किंवा मध्यम जमीन असेल त्यात येत नाही का गहू? येतो, निश्चित येतो. पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्या लागतात आणि भर खतं सुद्धा तिथं हलक्या जमिनीमध्ये जास्त द्यावा लागतात. अशी जर तयारी असेल तर हलक्या मध्यम जमिनीत सुद्धा घेऊ शकता. जिरायत गहू ओलावा टिकून धरणाऱ्या भारी जमिनीतच घ्यावा. काही भागामध्ये जिरायत फक्त जमिनीतल्या ओलाव्यावर गहू घेणारे काही एरिया आहे, तिथं पेशी गहू वगैरे, चंदा पेशी वगैरे घेतात. तर तिथे भारी, एकदम भारी जमीन जर असेल तर तिथं तुम्ही घेऊ शकता. हवामान थंड व कोरडे हवामान लागते. खोबरेल तेल गोठल्यानंतर पेरणी करावी. खोबरेल तेल थोडंसं थिजायला लागलं, पण ते बाटल्यातलं नाही, आता वेगवेगळे खोबरेल तेल आले ते थिजतच नाही. आपलं जे जुनं पॅराशूटचा डब्बा यायचा, पॅराशूट नारियल तेल, तर असं, किंवा आपल्याला थंडी जाणवायला लागली असं म्हणा की तेव्हा आपण गव्हाची पेरणी सुरू करायला हरकत नाही. जर आपण पाहायची झाली पेरणीची वेळ, तर पेरणीचा कालावधी, बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत करावी. 15 नोव्हेंबर म्हणजे अजून 1 महिना वेळ आहे गहू पेरायला. त्याच्या आधी पेराल, जर हवामान थंड नाही झालं, वातावरण थंड झालं नाही तर लवकर गहू निसवणार आणि उत्पादन एकदम कमी होईल. त्यामुळं साधारणतः 15 नोव्हेंबर, आता होऊ शकतं एखाद्या दिवस 15 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीची वेळ होऊ शकतं, त्याच्यापेक्षा 7-8 दिवस आधी, 8 दिवस आधी थंडी जर चांगली पडली तर तुम्ही आधी 8-10 दिवस पेरू शकता. पण थंडी पडली तर, जसं आता हरभऱ्यामध्ये आपण पाहिलं की 15 ऑक्टोबर पासून हरभरा पेरणं योग्य होतं, पण पावसाची शक्यता नव्हती, जमिनीतला ओला ओढून जाईल याची भीती वाटत होती. त्यामुळे आपण म्हटलं हरभरा पेरायचा, तुम्ही 10 ऑक्टोबरला पेरा, 5-6 ऑक्टोबर पासून चालू करू शकता, काही हरकत नाही. तसं गावामध्ये 15 नोव्हेंबर जरी लिहिलंय आणि थोडीशी थंडी जर आधी पडली तर तुम्ही थोडीशी आधी पेरणी करू शकता. 30 नोव्हेंबर पर्यंत पेरणी आटोपलं तर हा योग्य कालावधी आहे. योग्य म्हणजे त्याचा ओंबे येण्याचं, दाना भरण्याच्या स्टेजेस सगळ्या वेळेत होतात. जास्तीत जास्त 15 डिसेंबर पर्यंत पेरणी करावी, जास्तीत जास्त. तसं अपवादात्मक परिस्थितीमध्ये 15 डिसेंबर, पण शक्यतोवर 15 डिसेंबरच्या आधीच 30 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी. पण बरेच शेतकरी कापूस घेतात, त्याचं फरदळही घेतात, ऊन पडायला लागतं, उन्हाळा चालू होतो आणि तेव्हा गहू पेरतात. ते आपल्या उपयोगी नाही. जानेवारीमध्ये जर पेरायचं असेल, कारण जानेवारीत पेरणार आहे, मी तर पाहिलं एका बाजूला गव्हाचं खळ चालू आहे, कापणी चालू आहे आणि दुसरीकडे गव्हाची पेरणी चालू आहे. असं करू नका. तुमच्या जमिनीला विश्रांती द्या. त्याच्यापेक्षा जर इकॉनॉमिक यील्ड येत नसेल, आर्थिक फायदा होत नसेल एखादा पीक पेरून, तर ते न पेरलेलं पुरतं. त्यापेक्षा जमिनीला आराम देणं
किंवा हिरवळीचं खत घेणं हे आपल्या फायद्याचं होऊ शकतं. लागवडीचं पेरणीचं अंतर, पेरणी 2 ओळीतील अंतर 22.5 सेंटीमीटर ते 23 सेंटीमीटर ठेवून करावी. डिसेंबरमध्ये म्हणजे उशिरा जर पेरणी झाली तर 2 ओळीतलं अंतर हे कमी करू शकता तुम्ही, 18 सेंटीमीटर ठेवू शकता. बियाणं साधारणतः 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पेरू नका. जास्त खोल पेरलं तर बियाणं उगत नाही. उभी आडवी पेरणी करू नये. काही शेतकरी उभं आडवं जास्त बियाणं टाकायसाठी उभं आडवं तिरपत टाकत कसंही करतात. असं करू नका. लाईनीतच पेरा बरोबर. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणं सुलभ होतं. एकेरी पेरणी केली तर काय होतं, आपण त्याच्यामध्ये आंतरमशागत सुद्धा करू शकतो. गव्हाच्या जाती, आता गव्हाच्या 2 प्रकारच्या जाती, याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आला मला, बुस्टरच्या गव्हाची जात लवकरात लवकर बाजारात द्या. बुस्टरची सध्या तरी कोणतीही गव्हाची जात नाही, फक्त 496 जो सुधारित गहू तो थोडाफार बाजारात येईल, एकदम थोडा येतो, तुम्हाला मिळणारही नाही. तर त्याच्या व्यतिरिक्त संशोधित जातीवर खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि येत्या 2 वर्षात 3 वर्षात संशोधित जाती आपल्या येतील, ज्या की बाजारातल्या इतर सगळ्या जातींपेक्षा चांगल्या राहतील. पण सध्या 2 वर्ष तरी किमान संशोधित जाती आपल्या येऊ शकणार नाही. आता 2 प्रकारच्या जाती असतात, एक तर विद्यापीठाच्या सुधारित जाती किंवा खाजगी कंपन्यांच्या संशोधित जाती. तर खाजगी कंपन्यांचं सुद्धा याच्यावर खूप चांगलं रिसर्च झालेलं आहे गव्हावर आणि बऱ्याच कंपन्यांकडे खूप चांगल्या जाती आहेत. विद्यापीठाच्या जाती सुद्धा अनेक वर्षापासून चालत आलेल्या खूप चांगल्या जाती आहेत. तर विद्यापीठाच्या जातीमध्ये एकरी बियाणं 40 किलो तुम्ही पेरू शकता, कारण फुटव्याची संख्या थोडीशी त्याच्यात कमी आहे. लोकवन आहे, जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. लोकवन कमी जास्त पाण्यात येणारा, थोडासा ताण सहन करणारा अशी जात आहे. ही एक सगळ्यात जास्त प्रचलित जात म्हणायला हरकत नाही. 2189 आहे, 496 आहे, 2496 आहे, समाधान आहे आणि या व्यतिरिक्त अजून अनेक जाती आहेत सुधारित. पण ज्या प्रचलित जाती आहेत विद्यापीठाच्या त्या लोकवन, 2189, 496, 2496 आणि समाधान. आता कंपन्याच्या जर जाती पाहिल्या आपण संशोधित, वेगवेगळ्या कंपन्यांनी अनेक वर्ष संशोधन करून ज्या जाती बाजारात सुधारित जातींपेक्षाही चांगल्या आहेत अशा जाती ज्या आहेत, तर याच्यामध्ये अजित 102 ही एक अत्यंत चांगली गव्हाची पोळी सुद्धा खायला चांगली आहे, उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे आणि खूप चांगली प्रचलित जात आहे 102. वेस्टर्न कंपनीचा 11 नंबरचा जो गहू आहे तो सुद्धा उत्पादन क्षमता त्याची खूप चांगली आहे. मैकोचा, आपली मैको कंपनी जी आहे महाराष्ट्रातली प्रथम 70-70 ही जात सुद्धा उत्पादन क्षमतेसाठी खूप चांगली आहे. अंकुर सीड्सचा आपले महाराष्ट्रीयन कंपनी आहे, त्याचं केदार नावाचं वाण आहे, ते सुद्धा एक अत्यंत चांगलं उत्पादन क्षमता असलेलं आहे. ग्रीन गोल्ड सीड्स आहे आपले संभाजीनगरचं, त्यांचा गोल्ड 23 हा सुद्धा गहू उत्पादन क्षमता याची चांगली आहे. त्यानंतर नाथ सीड्स जे आहे आपलं संभाजीनगरचं, यांचं मोहन वंडर पूर्ण उत्तर भारतामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी चालतो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप चांगली याला मागणी आहे. निर्मल सीड्स आपलं पाचोऱ्याचं, त्यांचा निर्भय खूप जुनी जात आणि चांगली चालणारी आहे. कावेरी सीड्सचं KW51. अशा अनेक पर्याय तुम्हाला जवळपास हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 जाती सांगितल्या आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला जी चांगली वाटते, योग्य वाटते ती जात तुम्ही पेरू शकता. बीज प्रक्रिया, गव्हाला बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्वाचा विषय आहे. तसं जर पाहिलं तर सगळ्याच पिकांमध्ये बीज प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण नुकसान झाल्यानंतर उपाययोजना करताना झालेलं नुकसान भरून निघत नाही, खर्च जास्त लागतो, वेळ वाया जाते आणि आपल्याला पश्चाताप होतो. त्यामुळे नुकसान होऊच नाही याच्यासाठी आपल्याला गव्हाला प्रति किलो बियाण्याला रिहांश 5 मिली. रिहांश कशासाठी लावायचं आहे? तुम्हाला वाटत असेल प्रत्येक पिकामध्ये हे रिहांश 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 किंवा ट्रायकोडर्मा किंवा बुरशीनाशक सांगताय. याचं कारण काय आहे? गव्हामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून पोंगे आळी येते, शेंडे मर पोंगे आळी ही साधारणतः पेरणी झाल्यावर 20-25 दिवसाला येते. जर तुम्ही रिहांशची बीज प्रक्रिया केली असेल तर पोंगे मर तिथं आढळणार नाही. काही प्रमाणात हुमणे आळीचं नियंत्रण सुद्धा रिहांशनं तिथं होणार. त्यामुळं रिहांशची बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची. 5 मिली रिहांश घ्या, याच्यासोबत लिहोसिन 3 मिली घ्या. लिहोसिन म्हणजे क्लोरोमेकॅट क्लोराईड, वाढ रोधक
जे आपण पिकांमध्ये कायिक वाढीचं रूपांतर फळधारणेमध्ये करण्यासाठी किंवा वाढ थांबवण्यासाठी करतो, ते गव्हाला बीज प्रक्रियेसाठी 3 मिली प्रति किलो जर तुम्ही वापरलं आणि याच्या 3 मिली याचा फायदा काय होईल? गव्हाला बीज प्रक्रिया जर लिओसिनची केली तर गहू जास्त वाढणार नाही. जास्त गहू वाढायला नको. कारण गहू जर जास्त वाढला तर हवेनं तो पडतो. पडल्यानंतर खूप मोठं नुकसान होतं. फुटवे कमी येतात. लिओसिन जर लावलं, बीज प्रक्रिया जर केली तर गव्हाला फुटवे जास्त येतात, उत्पादनात वाढ होते आणि जास्त न वाढता गव्हाच्या फुटव्यामध्ये आणि ओंबीची लांबीमध्ये वाढ होते. त्यामुळे लिओसिन हे अत्यंत खूप चांगला फायदा आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून रिहान्श आणि लिओसिन शिफारस करतो आणि जे शेतकरी लावतात त्याला खूप चांगला फायदा होतोय. याच्यासोबत पिक्सल जे आहे आपलं बुरशीनाशक, पिक्सल थायफेनॉट मिथाइल 3 ग्रॅम प्रति किलो हे जर लावलं तर जे बियाण्याद्वारे पसरणारे रोग आहेत आणि काही जमिनीद्वारे पसरणारे रोग काही, तर याचं नियंत्रण पिक्सल करू शकते. आणि NPK बूस्ट DX 2.5 ग्रॅम हे काय करेल? नत्र, स्फुरद आणि पालाश मिळवून देणारे जीवाणू आहेत. हे जर बीज प्रक्रिया केले तर बियाणे तुमच्या झाडाच्या मुळाशी ते अझाटोबॅक्टर, PSB आणि KMB राहील. त्यामुळं जमिनीतलं अन्नद्रव्य सतत त्याला पुरवण्याचं ते काम करेल. तर असं रिहान्श, लिओसिन, पिक्सल आणि NPK बूस्ट DX या पद्धतीनं हे सगळं तुम्ही एकत्र मिक्स करू शकता. थोड्या पाण्यात 5 मिली रिहान्श आहे, लिओसिन 3, 5 आणि 3 8 लिक्विड झालं, पिक्सल 3 पावडर झालं आणि 3 हे एकत्र मिक्स करा. फार फार तर याच्यात थोडंसं 1 किलोला 5-10 मिली पाणी जरी टाकलं चालतं. पाणी टाकण्याची आवश्यकताही पडणार नाही कारण रिहान्श लिक्विड आहे, लिओसिन लिक्विड आहे, पिक्सल पावडर आहे आणि NPK बूस्ट हे पावडर आहे. तर हे सगळं एकत्र मिक्स होईल, त्याची पेस्ट तयार होईल. ती बियाण्याला लावून द्या आणि पेरणी करा. तणनाशकामध्ये गव्हामध्ये तणाचा एक खूप मोठी समस्या आहे. निंदन करता येत नाही. बारीक बारीक 2 ओळीतलं अंतर कमी असतं. त्यामुळे प्रत्येक शेतकरी तणनाशकाचा विचार करतो आणि खूप चांगलं तणनाशक गव्हामध्ये आहे. त्याचं नाव आहे अल्ग्रिप मेटॅसल्फ्युरॅन मिथाइल. चांगल्या कंपनीचं कोणतेही घ्या किंवा मग अल्ग्रिप नावाने घ्या आणि त्याचा डोजही खूप कमी 8 ग्रॅम प्रति एकर. एका एकराला फक्त 8 ग्रॅम. मग ते कसं करायचं? 1 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यात 8 ग्रॅम टाकायचं, त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि मग त्याचे 10 पंप करायचे. स्टॉक सोल्युशन 1 लिटर पाण्यामध्ये 8 ग्रॅम औषध टाकून सोल्युशन तयार करावे. हे सोल्युशन एकरी 150 लिटर पाणी वापरून 20 ते 22 दिवसांनी फवारणी करावी जमिनीत ओलावा असताना. पाणी दिलं साधारणतः 20, 22, 25 दिवसाच्या दरम्यान पाणी दिलं की लगेच फवारून घ्या. यानं जे बी आहे तेही मरते, उगून आलेलं छोटं तण असेल तेही मरते. बरेच शेतकरी काय करतात तेव्हा लक्ष देत नाही आणि 30-40 दिवसानं जेव्हा तण मोठं होतं तेव्हा म्हणतात आता काय फवारू. नाही जरी तण दिसलं तरी तुम्ही 20-22 दिवसाला हे फवारून द्या. म्हणजे तण जे बी आहे, जे तणाचं बियाचं तण निघणार आहे त्याला सुद्धा ते नियंत्रित करतं. उगून आलेल्या छोट्या तणाला सुद्धा करतं. त्यामुळं ते वेळेवर फवारणं महत्वाचं आहे. 20, 22, 25 दिवस फार फारतं. नंतर 40 दिवसाला 45 दिवसाला नाही. जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. स्टॉक सोल्युशन करून एका एकरात 8 ग्रॅम पडणं गरजेचं आहे. तणनाशक द्विदल वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 27 ते 35 दिवसादरम्यान 2,4-D सोडियम 4 हे तणनाशक 1 ते 1.5 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून एका हेक्टरसाठी पेरणीच्या वेळी तणे 2-4 पानाच्या अवस्थेत असावीत याची काळजी घ्यावी. तसेच 2,4-D फवारणी करताना हे तणनाशक आजूबाजूच्या विशेषतः द्विदल वर्गीय पिकावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लड फॅन फ्लड जेट नोझल वापरावं. तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा. पॉवर स्प्रे वापरू नये. शक्यतोवर या तणनाशकाची शिफारस आम्ही करत नाही 2,4-D, कारण हे द्विदल तणांसाठी योग्य तणनाशक असलं तरी हे खूप घातक तणनाशक आहे. याचा फवारा दिला आणि हवा जर असेल तर 2-2 किलोमीटर पर्यंतचं द्विदल कुठलंही मोठ्या पानाचं पीक जर असेल तर त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचा पंप 2 वर्षांना जरी न धुता जर वापरला तर पहिल्या 2-3 पंपामध्ये त्याचा असर होऊ शकतो. याचं पाणी विसळलेलं समजा कुठल्या डोक्यात पडलं आणि ते डोक्यातलं पाणी जर त्या पिकाला दिलं तरी त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं
हे 2,4-D फवारायचं जर असेल तर खूप जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. हवा नसताना पंप तो परत कोणत्या कीटकनाशकाला न फवारता ते कुठेही स्पर्श होणार नाही त्याचा, ते पीक सोडून फ्लड फॅन फ्लड जेट नोझरनी अशा सगळ्या काळजी घेत असाल तरच 2,4-D हे 27 ते 35 दिवसांना जमिनीत ओलावा असताना तुम्ही फवारू शकता. खत व्यवस्थापन हा महत्वाचा विषय आहे. गव्हाला जेवढं खाद्य दिलं तेवढं चांगलं. थोडस जास्तही खत दिलं तुम्ही तर ते उत्पादनात रिफ्लेक्ट होतं. खतामध्ये तुम्ही एक तर 10-26-26 घ्या, नत्र कमी स्फुरद पालात जास्त असलेलं खत आधी द्यायचं. एकरी 1 बॅग किंवा 2 बॅग सुद्धा तुम्ही देऊ शकता 10-26-26च्या. जर उत्पादन तुम्हाला जास्त घ्यायचं असेल एकरी 2 बॅग देऊ शकता. जर 10-26 नाही घ्यायचं तर DAP घ्या, 1 बॅग कमीत कमी किंवा 2 बॅग घेऊ शकता आणि पोटॅश 25 किलो किंवा 50 किलो. ज्या शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवायची आहे, पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी या डोजला दुप्पट करा. 10-26-26 च्या ऐवजी 2 घ्या किंवा DAP 2 आणि पोटॅश 1 बॅग असं तुम्ही घेऊ शकता. सोबत रायझर 5 ते 10 किलो. याला गव्हाला रायझरचा फायदा खूप चांगला होतो. मुळांची वाढ होते, मुळांचा विकास होतो. त्याच्यासोबत तुम्ही रायझर सोबत NPK बूस्ट सुद्धा टाकू शकता. त्यानं तुमचं जे जमिनीतले न मिळणारे अन्नद्रव्य आहे ते सुद्धा गव्हाला मिळू शकतात. तर हे पेरणीसोबत खत द्यायचं आहे. त्यानंतर बहुतांश शेतकरी गव्हाला एकदाच युरिया टाकतात एका महिन्याला आणि नंतर झालं म्हणतात आता काय नाही. तर मी एवढीच विनंती करेल की युरिया एकदा न देता 2 वेळेस करून गव्हाला विभागून द्या. एक 20 दिवसाच्या दरम्यान आणि दुसरं 40 दिवसाच्या दरम्यान जर युरिया तुम्ही 2दा विभागून दिला, इकडे समजा एकच बॅग 10-26-26 दिली असेल तर युरिया सुद्धा एकच बॅग द्यायची, पण 25 किलो 20 दिवसाला द्यायचा, 25 किलो हा 40 दिवसाला द्यायचा. 2 भागात विभागून द्या. इकडे जर 2 बॅग 10-26-26च्या दिल्या असेल तर 20 दिवसाला 1 बॅग युरिया द्या आणि 40 दिवसाला 1 बॅग युरिया द्या. याच्यासोबत झिंक सल्फेट टाका 5 किलो 40 दिवसाच्या ह्याच्यात. बघा तुमचं गव्हाचं उत्पादन कसं वाढतं. याच्यासोबतच एकरी ट्रायकोबूस्ट DX 500 ग्रॅम, पी बूस्ट DX अर्धा किलो आणि केलिप DX अर्धा किलो दिल्यास फायदा होतो. ट्रायकोबूस्ट हे जमिनीतल्या बुरशीसाठी, पी बूस्ट हे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू, आणि केलिप म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. हे ट्रायकोबूस्ट, पी बूस्ट आणि केलिप हे तुम्ही रायझर मध्ये जर मिक्स केलं किंवा रायझर नाही वापरलं डायरेक्ट खतात जरी मिक्स केलं आणि वापरलं तरी चालतं. मात्र तुम्ही एका एकराला करून पहा फक्त, बाकीच्या याला करू नका. आणि त्याच्यातला फरक जो आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला उत्पादनापर्यंत त्याचे ऑब्झर्वेशन घ्या. म्हणजे तुम्हाला याच्यानंतर मला हे सांगण्याची गरज नाही की तुम्ही जीवाणू खतं वापरा. तर हे झालं खत व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन बघा, जर तुमच्या साधारणतः 6 पाण्याच्या पाळ्या होत असतील तर नेमकं पाणी कधी द्यायचं, अत्यंत महत्वाच्या नाजूक अवस्था. 18 ते 20 दिवसाला पहिलं म्हणजे मुकुटमुळं फुटण्याची अवस्था, 30 ते 50 दिवसाला दुसरं जास्तीत जास्त फुटव्यांची अवस्था. इथं थोडी गडबड झाली. 18 ते 20 30 दिवसाला, 40 दिवसाला कांडी धरण्याची अवस्था, 65 दिवसाला फुलोरा अवस्था, 80 दिवसाला दुधाळ अवस्था आणि 90 दिवसाला परिपक्वता अवस्था. एकदा परिपक्वता झाली की गव्हाचं पाणी बंद करायचं. परिपक्वता झाल्यानंतर भुरका पडायला लागला गहू की पाणी देऊ नका, लोळतो आणि डिम कलर होतो. कमी पाणी असलं समजा 3च पाणी द्यायचे. 10-12 दिवसाला पहिलं, 40-45 दिवसाला दुसरं, 60-65 दिवसाला तिसरं. कमी पाणी असेल तर हे 3 पाणी द्या. अजून कमी असेल तर मग ते साधारणतः 40 पेरणी जमिनीत ओलावा असताना पेरा आणि 45 दिवसाला एकच पाणी द्या. गव्हावरील कीड हे बघा, खोड अळी सुरुवातीलाच पेरणी झाली की तुमची खोडात जाते, पोंग्यात जाते, त्यामुळे पोंगा मरतो. मध्ये मध्ये तुम्ही म्हणता काही काही झाडं वाळायला गव्हाचे, कशामुळं ती पोंग्यात अळी असते. त्यासाठी आपण काय सांगितलं की एकतर बीज प्रक्रिया करा, नाही तर मग रेज किंवा पांडा सुपरचा फवारा दिसायला सुरुवात झाल्याबरोबर. मावा असतो गव्हावर, याच्यासाठी रिहांश बीज प्रक्रिया जर केली तर सुरुवातीचा मावा कंट्रोल होतो. बीज प्रक्रिया केली नसेल तर रिहांश किंवा डिझायरचा फवारा तुम्ही द्या. पोंगेमर ही पोंगेमर असते अशी मध्ये मध्ये बघा, पोंगे मरतात मध्ये मध्ये. नंतर ओंब्या लागेपर्यंत सुद्धा त्या किडीचा अटॅक राहतो. रोगामध्ये तांबेरा आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात येतो. विदर्भ मराठ्यामध्ये काही फार जास्त आढळलेला नाही.
त्यानंतर आपला हा जो आहे मर रोग जो आहे, मुळकूज होते, तर यासाठी पिक्सल किंवा रोको किंवा ट्रायकोबुस्ट जमिनीतून अर्धा ते 1 किलो. मी आधीच सांगितलं त्यामुळं हे ट्रायकोडर्मा, पी-एच-बी, के-एम-बी हे जे आहे ना, हे आपल्याला आता इथून पुढे नक्कीच वापरावंच लागणार. कारण त्याची संख्या जमिनीतली खूप कमी झाली आहे. जीवाणू जर जमिनीतले कटले, तर आपलं पुढचं आपले जे दुश्मन आहे ते वाढतील. त्यामुळं ट्रायकोडर्मा वापरा, खतासोबत टाकून द्या. तर हे झाले रोग. उंदरापासून संरक्षण. उंदराचा गव्हाला खूप त्रास आहे. झिंक फॉस्फेट नावाचा विषारी खूप अत्यंत जहाल विष आहे. तर ते तुम्ही त्याचं जे आमिष असतं म्हणजे पंडित पोंगे आहेत किंवा तुमचं तुमच्या उंड्याच्या गोळ्या करा किंवा मुरमुऱ्यात मिक्स करा. मुरमुऱ्याला हे झिंक फॉस्फेट टाकून सगळं करून ते शेतात फेकून द्या. हे झालं. इतर महत्वाच्या गोष्टी किडीच्या नियंत्रणासाठी जर खोड पोखरणारी आळी किंवा मावा जर असेल, रेज अधिक टॉपअप अधिक Z78 गव्हाला जास्तीत जास्त फुटवे व जोमाने ओंबी करता जास्तीत जास्त फुटवे जर तुम्हाला आणायचे असेल तर प्रोपिको 15 मिली अधिक झेप 15 मिली फवारल्यास ओंबी भरण्यास मदत होते. उत्पादन वाढीसाठी ओंबी भरण्याच्या आणि चीक भरण्याच्या अवस्थेमध्ये बिग बी हे पोटॅशियम शोनाइट अधिक भरारी. दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये त्याला पोटॅश मॅग्नेशियम सल्फर मिळेल आणि भरारी म्हणजे ब्रॅसिनलाइट मुळे दाण्याचा आकार आणि वजन वाढेल. हा जर फवारा दिला याच्यामध्ये आकार, चकाकी आणि वजन वाढते. याच्यामुळं प्रोपिको झेप आणि याच्यामुळे तुमचं हे उत्पादन वाढी ओंबी भरण्याच्या आणि चीक भरण्याच्या अवस्थेमध्ये रेज टॉपअप आणि Z78 हे गव्हाला जास्तीत जास्त फुटवे आणि जोमाने ओंबी करता हे देऊ शकतात. तर मंडळी ह्या महत्वाच्या गोष्टी. अजून गहू पक्व म्हणजे ओंबीत दाना पक्व झाल्यानंतर पाणी देऊ नका. पाणी दिल्यास गहू पडला झोपला तर नुकसान होते. दाण्याचा रंग सुद्धा फिका पडतो. बऱ्याच ठिकाणी पाणी असतं भरपूर, पाण्याची व्यवस्था असते, कॅनलचं पाणी असतं. शेतकरी आपलं गेट उघडून देतात, भडभड भडभड पाणी देतात. एकदा गहू पक्व झाला, भुरका पडला, पांढरा झाला की त्याला पाणी देऊ नका. पाणी दिलं तर तो पडणार, लोळणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या दाण्याचा आकार आपला रंग सुद्धा फिक्कट होणार. तर अत्यंत महत्वाची गोष्ट ती सुद्धा आपण पाळा. गव्हाच्या काडामध्ये सिलिकॉन असतो. गव्हाचं जे काड असतं त्यात सिलिकॉन असतो. ओलावा असेल तर अर्धी बॅग सुपर फॉस्फेट किंवा अधिक डिकम्पोजर अधिक ट्रायकोबुस DX टाकून नांगरणी करा म्हणजे जमीन सुपीकता वाढविते. बहुतांश शेतकरी गहू कापला की लगेच काडी लावून देतात त्याला. ते जे काड आहे ते सगळं जाळून टाकतात. त्याच्यामध्ये व्हॅल्युएबल सिलिकॉन असतं. बघा गव्हाच्या शेतावरचा कापूस चांगला येतो कारण काय त्याला सिलिकॉन मिळतं आणि कंपोस्ट पण होतं. तर याला न गाडता जमिनीत जर ओलावा असेल तर लगेच सुपर फॉस्फेट आपलं डिकम्पोजर वगैरे टाकायचं आणि त्याला जमिनीत लगेच गाडून टाकायचं. ओलावा जर असेल तर ते काड कुजून जाईल. ओलावा नसेल तर कुजणार नाही. तर जमिनीत ओलावा असेल किंवा मग त्याला नांगरून घ्या आणि पाणी द्या, कुजून जाईल ते जमिनीत. तुमचं जमीन खरीपासाठी जमीन तयार करण्यापूर्वी कुजलेलं असेल ते. तर हे सुद्धा आपण करणं फार महत्वाचं आहे. तर मंडळी हे सगळ्या हे झालं तुमचं गव्हाचं संपूर्ण व्यवस्थापन. उत्पादनासाठी गहू घ्या, घरी खाण्यापुरता गहू घेऊ नका. तर धन्यवाद.